मिळतंय आणि विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आता जनसागर आलेला आहे। तर दुसरीकडे आता या विद्या प्रतिष्ठानमध्येच पवार कुटुंबियांचे जे सदस्य आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी आता शरद पवारांची भेट घेतात आणि काही वेळातच आता अजित पवार यांचं जे पार्थिव आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात येणार आहे। तर दुसरीकडे अजित पवारांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार यांची भेट राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सांत्वनपर ही भेट घेतलेली आहे। मंदार आपल्यासोबत आहे। मंदार, खरं तर काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये बाजूला बसणारा आपला हा सहकारी आज आपल्यासोबत नाहीये आणि यासाठी त्याच्या पत्नीची ही सांत्वनपर भेट या नेत्यांना घ्यावी लागते आज। मंदार, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? तर ही काही दृश्य, हे काही फोटो आपण बघतो आहोत। सध्या हे विद्या प्रतिष्ठान मधले हे फोटो आहेत। एकीकडे अगदी काही वेळामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। मात्र त्याच वेळेला त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे संपूर्ण पवार कुटुंबियांचं, त्यांचं सांत्वन करण्यासाठी सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे विद्या प्रतिष्ठानमध्ये उपस्थित आहेत। त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे, तेव्हाचे काही फोटो आपण बघत होतो। तर आज 10 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावरती अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना। तर उद्या सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये काटेवाडीमध्ये जे त्यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्यानंतर तिथून विद्या प्रतिष्ठानपर्यंत अंत्ययात्रा देखील काढली जाणार आहे। अगदी काही वेळापूर्वी शरद पवार यांची देखील मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलेलं होतं। तर शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन केला होता आणि उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामतीमध्ये येणार आहेत, विद्या प्रतिष्ठानमध्ये येणार आहेत। तर ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतो आहोत, ज्यावेळेला विद्या प्रतिष्ठानच्या या खोलीमध्ये सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील पोहोचले होते। कालच्या कॅबिनेटचा फोटो, कॅबिनेटची बैठक ही दर मंगळवारी पार पडत असते। या बैठकीलाच मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजित पवार उपमुख्यमंत्री बसलेले होते। हा फोटो देखील आज चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट केलेला आहे आणि त्यानंतर आज जो अत्यंत भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर अजित पवारांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आचार्य देवव्रत आचार्य राज्यपाल महाराष्ट्राचे हे पोहोचलेले आहेत विद्या प्रतिष्ठानच्या या संकुलामध्ये। थोड्याच वेळामध्ये अजित पवारांचा पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये ठेवण्यात येणार आहे। अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीकरांची, त्यासोबतच पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या परिसरातील सगळ्याच कार्यकर्त्यांची, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते। अजित पवारांचे सहकारी असतील, जुने जाणते नेते असतील, हे देखील आता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। पवार कुटुंबियांचं या सगळ्यांकडून सांत्वन केले जाते। काही नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या त्या प्रतिक्रिया देताना देखील त्यांची वैयक्तिक जी अपरिमित हानी आहे ती कशी झालेली आहे हे बोलताना अनेक नेत्यांना आपला हुंका देखील सावरता आलेला नव्हता। कित्येकांचा जो कंठ आहे तो दाटून आलेला होता, कित्येकांना भावना अनावर झालेल्या होत्या, गहिवरून आलेलं होतं आणि केवळ नेतेच नव्हे तर सामान्य कार्यकर्ता देखील आज अजित पवार परत या असं काहीसं म्हणत असताना दिसलेलं आहे आपल्याला। अगदी दीपक, तर अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते अशा संदर्भातलं ट्विट देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं। खरं तर अत्यंत मोठं नुकसान, जसं तू म्हणालास की काल कॅबिनेटच्या बैठकीला जो माणूस आपल्या बाजूला बसलेला होता आणि तोच माणूस आज अचानकपणे, ज्याची अकाली एक्झिट म्हणायला हवी अशा पद्धतीने तो निघून गेलेला आहे। अत्यंत वेदनादायी, तितकंच धक्कादायक आणि तितकंच महाराष्ट्राचं देखील नुकसान करणारं अशीच ही घटना आपल्याला म्हणायला हवी। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला असा हा नेता होता। जिस एग्रीमेंट